धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जागतिक पशु कल्याण दिनानिमित्त जागतिक पशु कल्याणाकरिता जागरूकता या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर एस पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. सर, सर्वप्रथम पशु कल्याण म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय? वास्तविक पाहता प्राणी हा पाळीव असो की वन्य असो, त्याची निरोगी वाढ, नैसर्गिकपणे त्याला स्वच्छंदीपणे जीवन जगता यावं, तो निरोगी राहावा, या सगळ्या गोष्टींचा त्या प्राण्याला अधिकार आहे किंवा त्याचा तो हक्क आहे. त्या प्राण्याने भयमुक्त राहायला पाहिजे, वेदनारहित राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तणावपूर्ण वातावरणात प्राणी तो असू नये. या गोष्टी त्याला जर आपण देण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर प्राणी रोग जे आहेत किंवा वेदनारहित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करायला पाहिजे, त्याला राहण्यासाठी निवारा पाहिजे, व्यवस्थित खाणं दिलं पाहिजे, संतुलित आहार दिलं पाहिजे आणि मानवतापूर्वक वागणूक दिली पाहिजे. कारण का तो सुद्धा एक जीव आहे, माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे त्याची कत्तल करताना सुद्धा मानवतापूर्वक कत्तल झाली पाहिजे असं या पशु कल्याणाच्या निमित्तानं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे प्राण्यांच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत किंवा नैसर्गिक आणि भौतिक गरजा आहेत यांचं संरक्षण करणं म्हणजे आपण प्राणी कल्याण असं आपल्याला म्हणता येईल. अच्छा, या पशु कल्याणाविषयी काही संस्था कार्यरत आहेत का? त्या रिलेटेड काही काम करतायत का? जागतिक स्तरावर पशु कल्याणाविषयी काम करणाऱ्या संस्था भरपूर आहेत. ॲनिमल्स एशिया फाउंडेशन नावाची संस्था आहे, ती आशिया खंडामध्ये काम करते. आणि भारतामध्ये बघायला गेलं आपण तर भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड किंवा ॲनिमल वेलफेअर बोर्ड हे मंडळ कार्य करतं. आणि याचं मुख्यालय जे आहे ते चेन्नई या ठिकाणी आहे. प्राण्यांसाठी वेगवेगळे जे कायदे आहेत किंवा वेळोवेळी जे कायदे तयार केले जातात किंवा कायद्याचं व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा कायद्याचं पालन करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन भारत सरकारला करणं हे मंडळ काम करतं. ज्या काही गैरसरकारी संस्था काम करतायत त्यांना आर्थिक मदत करणं, पांजरपोळ, गोशाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, निवारा केंद्र इत्यादी या गोष्टी उभारण्यासाठी हे केंद्र मदत करतं. आणि पशुसंवर्धन विभाग या पशु कल्याणाकरिता काय कार्य करतं किंवा त्याची धोरणं काय आहेत? पशुसंवर्धन विभागाची निर्मितीच मुळात शेतकरी आणि पशुपालक यांच्या कल्याणासाठी निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे पर्यायानं त्याच्यामध्ये पशु कल्याण हे इनडायरेक्टली दडलेलंच आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आज मी तीच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे 4861 दवाखाने आहेत. ज्या दवाखान्यामार्फत त्यांना मूलभूत पशुवैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. त्याच्यामध्ये लसीकरण आहे, शस्त्रक्रिया आहे, उपचार आहे. आणि पशुसंवर्धन विभागामध्ये आज आपण पाहिलं तर एक पशुसंवर्धन विभागाची खास महाराष्ट्र पशुवैद्यक विद्यापीठ आहे, नागपूरला आहे. आणि या विद्यापीठाखाली 5 कॉलेजेस पशुवैद्यकीय महाविद्यालय काम करतात. आणि या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून जवळपास 250 ते 300 विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडताना आपण पाहतो. महाराष्ट्र लाईव्हस्टॉक बोर्ड किंवा महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ हे अकोल्याला आहे. युनिव्हर्सिटी नागपूरला आहे. पुण्यामध्ये रोग अन्वेषण विभाग आहे. लसी बनवण्याचं लसी सुद्धा आपल्याकडे बनवल्या जातात. गोखलेनगरला खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. प्राण्यांविषयी काही कायदे आहेत का आणि त्याचे ते कशा पद्धतीने राबवले जातात? 1951चा
सांसर्गिक पशु रोग निदान नियंत्रण नियमावली बनवली गेली. बर. त्याच्यानंतर प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, वाहतूक अधिनियम, त्याच्यानंतर प्राण्यावर होणारे अत्याचार टाळण्यासाठीचे कायदे आणि ओढकाम किंवा ओझेकाम जे करणारे प्राणी आहेत प्राणी. त्यांच्या कल्याणासाठी सुद्धा काही कायदे बनवले गेलेले आहेत. अच्छा. प्राण्यांचे आजार माणसांना होऊ नयेत अच्छा. किंवा माणसाचे आजार प्राण्यांना होऊ नयेत अशासाठी काही कायदे केलेले आहेत. बर. त्याच्यानंतर वन्यजीव कायदा सुद्धा केलेला आहे. म्हणजे जवळपास महाराष्ट्र सरकारने नव्हे तर भारत सरकारने ह्या सगळ्या कायद्यांचं सगळ्यासाठी कंपल्सरी किंवा अनिवार्य केलेलं आहे. आणि या कायद्याच्या याच्यानुसारच सगळ्या लोकांनी किंवा पशुपालकानं किंवा जो कोणी प्राणी सांभाळतो त्यानं त्या कायद्याच्या चाकोरीत राहून त्यांच्या कल्याणासंबंधी काम करायचं असं ठरलं. अच्छा सर, प्राण्यांच्या बाबतीतली क्रूरता, तर ही क्रूरता म्हणजे काय आणि त्यासाठी म्हणून पण काय कायदे आहेत का? प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960चा आहे. या कायद्यामध्ये नमूद केलेले काही बाबी आहेत त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की लाथ मारणं, त्यांना मरेपर्यंत मारणं, किंवा प्रयोगासाठी जनावरं देणं, दूध काढण्यासाठी संप्रेरकाचे इंजेक्शन देणं आणि त्याचप्रमाणे रोग झालेले प्राणी रस्त्यावर जाणून बुजून रस्त्यावर सोडणं, असे विविध बाबी याच्यामध्ये नमूद करता येईल. क्रूरता याच्यामध्ये कामापेक्षा जास्त ओझं देणं किंवा एकाच ठिकाणी जनावरं कोंबून आणणं किंवा डांबून ठेवणं, कत्तलीसाठी जाणारे जे जनावर जे आहेत या जाणाऱ्या जनावरांना शेकडो मैल चालवलं जातं आणि अशा काही परिस्थितीमध्ये यांना कोंडून आणलं जातं की ते काही दम कोंडीनेच जनावर मरून जातात. तर ह्या क्रूरता या सदराखाली या वेगवेगळ्या बाबी येतात याच्यामध्ये. अच्छा. आणि हे झालं पाळीव प्राण्याच्या बाबतीत, पण सर्कशीतले आणि खेळ करण्यासाठी देखील काही प्राणी वापरले जातात, तर त्या बाबतीत काय कायदा आहे? सर्कशीत आणि रोड याच्यावर रस्त्यावर खेळ करणारे जे काम करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी 1973चा कायदा आहे. मनोरंजन करणारे जे प्राणी आहेत, अस्वल आहे, माकड आहे, यांच्यासाठी हा कायदा तयार केला. 2001 मध्ये चित्रपटामध्ये चित्रीकरणासाठी जे प्राणी वापरले जातात त्याच्यासाठी सुद्धा सरकारने कायदा केला. आणि ह्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत की त्यांना 8 तासापेक्षा जास्त काम करू देऊ नये. प्रवासादरम्यान त्यांना अन्न पाणी पाहिजे, म्हणजे चित्रीकरणाला जाताना त्यांना अन्न पाणी देण्यात यावं. अच्छा. वेळच्या वेळी आराम देण्यात यावा. जेव्हा चित्रीकरण चालू असतं तेव्हा आगीच्या ठिकाणी प्राण्यांनी जाऊ नये किंवा जेव्हा आर्टिफिशियल लाईट किंवा नैसर्गिक कृत्रिम लाईट वापरतो तेव्हा 500 ल्यूक्स पेक्षा जास्त तीव्रतेच्या ठिकाणी प्राण्यांना जाऊ देऊ नये. घोड्यांना नाल वापरली जाते. ही नाल ज्या घोड्यांना मारलेलं नाही त्या घोड्यांना खडकाळ किंवा रफ जमीन किंवा कडक जमिनीवर त्यांना चालू देऊ नये. त्याचप्रमाणे त्यांना बुळबुळीत जागेवर सुद्धा जाऊ देणे. म्हणजे थोडक्यात बघायचं गेलं तर बघायला गेलो आपण तर त्यांना प्राण्यांना त्रास होणार नाही अशा गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. अशा या कायद्यामध्ये तरतुदी बनवलेल्या आहेत. अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी जत्रांमध्ये जो प्राण्यांबाबतीत जो काही व्यापार होतो त्या बाबतीत काय कायदा आहे? प्राण्यांबाबतीत जत्रेमध्ये जो व्यापार होतो तो काही बेकायदेशीर नाही. कारण का हा जो व्यापार होतो हा व्यापार पशुपालक किंवा शेतकरी खरेदी करत असतात. त्याच्यामुळं हा बेकायदेशीर होणार नाही. परंतु स्थानिक प्रशासनाने एक काळजी घेतली पाहिजे. 2 पेक्षा जास्त जनावरं एखादा खरेदीदार घेणार नाही किंवा बाजाराच्या गावाजवळ ट्रक आणून उभा करून ट्रकमध्ये 2 पेक्षा जास्त जनावरं लोड भरवता येणार नाहीत. कारण का आजकाल बेकायदेशीर अवैध कत्तल होते आणि ह्या कत्तलीला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन या गोष्टी करू शकतं. ओझे वाहतूक करणारे आणि ओढणारे जे जनावरं आहेत त्यांच्यासाठी काय कायदा आहे? ओझे वाहतूक आणि ओढकाम करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी 1965चा कायदा अस्तित्वात आला. आणि जनावराच्या आकाराप्रमाणे किंवा त्याची कॅपॅसिटी ज्याला म्हणतो आपण त्याची शक्ती किंवा क्षमता, या क्षमतेवर त्याला वजन किती द्यावं किंवा किती क्षमतेचं वजन ओढवू शकतो या गोष्टीचा विचार करून
त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे लहान आकाराचे जर बैल रेडे असतील, बैल किंवा रेडे असतील हा, हा. आणि ते जर बॉल बेअरिंगच्या गाडीसाठी वापरले जात असतील हा, हा. तर त्यांना 1000 किलो पर्यंत वजन आपण देऊ शकतो. टायर हे हवेच असेल आणि वाहनामध्ये लहान आकाराचं जर आपण जनावर लावत असाल बर. तर त्याला 750 किलो वजन आपण देऊ शकतो. अच्छा. आणि जर हवेचं चाक नसेल किंवा हवा भरण्याचं चाक नसेल तर अशा वाहनांसाठी फक्त 500 किलो पर्यंतच आपण त्यांना ओझं देऊ शकतो. अच्छा. मध्यम आकाराचे जर बैल असतील त्यांना बॉल बेअरिंगच्या वाहनासाठी 1400 किलो, हवेचं चाक असणाऱ्या वाहनासाठी 1050 किलो बर. आणि 750 किलो हे हवेचं चाक नसणाऱ्या ह्याच्यासाठी आपण देऊ तेवढं ओझची वाहतूक आपण करू शकतो. आणि किंवा हेवी, ज्याला आपण हेवी म्हणतो हा, हा. किंवा मोठे जे म्हणतो हा, हा. त्यांच्यासाठी 1800 किलो वजन हे बॉल बेअरिंग असणाऱ्या वाहनांसाठी. बर. हवेचं चाक असणाऱ्या वाहनांसाठी जवळपास 1350 किलो वजनाचं त्यांना आपण वाहतूक करू देऊ शकतो. अच्छा. आणि 900 किलो हे ज्या वाहनाला हवेचं चाक नाही अशा यांना मोठ्या आकाराच्या जनावरांना आपण वाहतूक करण्यास परवानगी देऊ शकतो. अच्छा. सर, प्राण्यांची जी काही वाहतूक होते त्या संदर्भात काय नियमावली आहे? 1978च्या कायद्यानुसार काही नियम केलेले आहेत. कलम 98 नुसार जनावर हे तंदुरुस्त असली पाहिजेत आणि पशुवैद्यकानं ते प्रमाणित केलेलं पाहिजे. अच्छा. की हे जनावर एकदम तंदुरुस्त आहेत आणि यांना कुठे घेऊन जाण्यासाठी वगैरे काही अडचण नाही. बर. जे आपण जनावरांची वाहतूक करतोय या जनावरांची वाहतूक करत असताना निरोगी जनावर असावेत, लुळी पांगळे नसावेत, गाभण नसावेत किंवा नुकतीच जन्मलेली जनावरं नसावेत. अच्छा. वाहतूक करत असताना वाहतूक करणाऱ्यांना ह्या गोष्टी लक्षात द्यायला पाहिजे की गाभण जनावरं आणि वासरं बर. एका ठिकाणी वाहतूक करू नये. अच्छा. आणि वेगवेगळ्या प्रजातीची म्हणजे गाय, म्हैस किंवा शेळी यांची जर वाहतूक करायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यातून एकाच प्रजातीची जनावरं आपल्याला एका ठिकाणी वाहतूक करता येतात. बर. बर. आणि जर आजारी जनावरं असतील हे आजारी जनावरांसाठी वेगळं वाहतूक करावी. कारण का निरोगीमध्ये जर ती मिसळली आजार पसरू शकतो, तो आजार पसरून दुसऱ्यालाही त्याची लागण होऊ शकते. त्याच्यामुळं आजारी जनावरं जे आहेत हे आजारी जनावरं स्वतंत्र वाहतूक करावी. शेळ्या आणि मेंढ्यांची पण वाहतूक केली जाते तर त्यासाठी पण काही विशेष नियम आहेत का? शेळ्या मेंढ्याची वाहतूक करत असताना वाहतुकीचा जो कायदा 1978चा जो वाहतुकी संबंधीचा कायदा आहे या कायद्यानुसार रेल्वेने वाहतूक करत असताना ब्रॉडगेज म्हणजे 5 फूट 6 इंच ज्या 2 रुळामधील जे अंतर आहे त्याला आपण ब्रॉडगेज म्हणतो. या ब्रॉडगेजच्या एका डब्यामध्ये 70 शेळ्या आपण वाहतूक करू शकतो. आणि डब्यामध्ये स्पेस जर 21.11 मीटर स्क्वेअर जर नसेल तर याच्यापेक्षा कमी आपल्याला 70 पेक्षा कमी शेळ्या मेंढ्याची आपण वाहतूक करू शकतो. मीटर गेज मध्ये या शेळ्या ज्या आहेत या 60 शेळ्या मेंढ्याची आपण वाहतूक करतो. बर. बर. अच्छा. कोंबडी आणि कोंबडी वर्गीय जे पक्षी आहेत त्यांच्या संदर्भात जर वाहतूक आपल्याला करायची असेल तर त्या रिलेटेड आपल्याला काय नियम फॉलो करायला लागतील? याच कायद्याच्या नियमावलीमध्ये कोंबडी वर्गीय पक्षी वाहतूक करत असताना यांना कंटेनर मधूनच वाहतूक करावी. मग तो रेल्वे मार्ग असो, हवाई मार्ग असो किंवा रोड असो. अच्छा. आणि कंटेनर हे एकावर एक ठेवलेले नसावेत. ते त्यांचे कॅरेट जे आहेत ते, कारण का त्याची घाण पडून किंवा त्यांच्या संपूर्ण ह्याच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. 1 महिन्याच्या पक्षाला जवळपास 24 पक्षी. अच्छा. 24 पक्षी एका कंटेनरमध्ये. 3 महिन्याचं पक्षी आहे 12. आणि कोंबडी किंवा कोंबडा हे 12. अच्छा. एवढे पक्षी आपण एका कंटेनरमध्ये घालून वाहतूक करू शकतो. आणि ज्यावेळेस गीज आणि टर्की हे 10 आणि 2 वाढते जर असतील समजा म्हणजे पिल्लांची जर वाढ झालेली असेल तर 81 दिवसीय पिल्ला आपण वाहतूक एका कंटेनरमध्ये करू शकतो. अच्छा. क्रूरता प्रतिबंधात्मक जो कायदे आहे त्या अंतर्गत कत्तलखान्यासाठी काय नियम आहेत? 3 महिन्यापेक्षा कमी वयाची पिल्लं किंवा वासरं हे कत्तल करता येणार नाहीत. आणि त्याचबरोबर
ज्या ज्या माद्यांच्या खाली किंवा ज्या माद्या दूध पाजतात पिल्लांना बर किंवा वासरांना, ते ज्यांचं वय 3 महिन्यापेक्षा कमी आहे, बर अशा पिल्लांची अशा माद्यांची वगैरे कत्तल वगैरे केली जाऊ शकत नाही. केली जाऊ शकत नाही. बर. आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर प्रमाणित केलेलं असेल की हे जनावर कत्तलीस योग्य आहे, बर. अशीच जनावर आपण कत्तलीसाठी प्रमाणित करू शकतो. अच्छा, बर. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. मांस विक्री करणारे काही दुकानं असतात, तर त्यांच्यासाठी काय नियम आहेत? मांस विक्री करणारे जे दुकानं आहेत त्या ठिकाणी शक्यतो कत्तल करण्यात येऊ नये. कारण का मांस विक्रीसाठी दुकान आहे, ते कत्तलीसाठी नाही किंवा मारण्यासाठी नाही. बर. जे काही दुकान आहेत ती एकाच ठिकाणी असावेत आणि त्याला सगळीकडनं कंपाऊंड केलेलं असावं. बर. ज्यावेळी हा दुकान टाकतो दुकानदार मांस विक्रीचं, त्यावेळी त्याने ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की स्वच्छ पाणी पाहिजे त्या ठिकाणी. त्यांच्या ज्या दुकानाकडे ज्या दुकानात तो मांस घेण्यासाठी जाणार आहे त्या दुकानासमोर या ग्राहकाची गैरसोय होणार नाही म्हणून त्यांना थांबण्यासाठी जागा सुद्धा करणं गरजेचं आहे. तर लहान जनावरांसाठी 3.75 मीटर आणि मोठ्या जनावरांसाठी 4.5 बाय 4.5 अशा पद्धतीची रूम असावी, जेणेकरून तिथे मांसाचे तुकडे व्यवस्थित करता येईल आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टी पाळून त्या ठिकाणी करता येईल, व्यवस्थित मांस विक्री करता येईल. सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट त्या मांसाशी संबंध येऊ देऊ नये असं या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. बर. सर, उंट मारणे किंवा उंटाचं मांस विक्री करणं हा गुन्हा आहे का? हो, नक्कीच गुन्हा आहे. कारण का उंटाचं मांस खाणं हे कोणीच प्रमाणित केलेलं नाही आणि असे पशुवैद्यकांनाही प्रमाणित करण्याचे अधिकार नाहीत. प्राण्यांवरील प्रयोग, तर या बाबतीत काय नियमावली आहे किंवा काय कायदा आहे? 1968च्या प्राणी संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांना अतिशय मानवतापूर्वक वागणूक देऊन त्यांची काळजी घेऊन आणि जबाबदाराने प्रशिक्षित व्यक्तीनंच याचे एक्सपेरिमेंट्स करावेत. बर. आणि शस्त्रक्रिया किंवा रोगप्रतिबंधात्मक लसी टोचण्यासाठी ज्यावेळेस आपण प्राणी वापरतो किंवा त्याचं संशोधन होतं तशा वेळेस त्यांना भुलीचं इंजेक्शन देऊन आणि त्यांना कमी त्रास होईल याची काळजी घ्यावी लागते. अच्छा. किंवा एखाद्याला उदाहरण दाखवायचं असेल तर अशा ठिकाणी प्राणी वापरायचं नाही असं या कायद्यात नमूद केलेलं आहे. बर. आणि शाळा व कॉलेजमध्ये जिथं रेग्युलर टीचिंग ऍक्टिव्हिटी किंवा शिक्षण दिलं जातं अशा ठिकाणी प्राण्यांवर प्रयोग करू नये किंवा प्रात्यक्षिकासाठी दाखवू नये असाही नियम आहे. असे आधुनिक ज्ञानाच्या आणि सार्वजनिक प्रात्यक्षिकासाठी सुद्धा प्राण्यांना प्रात्यक्षिकासाठी वापरू नये असं या कायद्यामध्ये. माझा आता पुढचा प्रश्न तोच होता की जंगली प्राणी जे आहेत त्यांची स्थानिक बाजारपेठेत खरेदी विक्री करता येते का? वन्यजीव संरक्षण कायदा 1970 या कायद्यानुसार 122 प्रजातीची जंगली प्राण्यांची त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यापैकी जर कोणी हे विकत असेल तर तो दंडनीय गुन्हा नक्कीच ठरू शकतो. आणि वन अधिकारी किंवा त्यानं प्राधिकृत केलेले जे काही अधिकारी असतील किंवा आपल्या PSI पेक्षा कमी दर्जाचं, म्हणजे पोलिसांचा जर विचार केला आपण, PSI पेक्षा कमी दर्जाच्या अधिकारी हे काम करू शकणार नाही. PSI किंवा त्यांच्या वरील अधिकारी जे आहेत असे कार्य करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवू शकतो. आणि याला दंड बघायला गेलं तर जवळपास जंगली प्राणी जर आपण जंगली प्राणी किंवा पक्षी जर आपण आपल्या ताब्यात ठेवले, विक्री केली, मारलं तर त्यांना जवळपास 3 वर्षाचा कारावासही होऊ शकतो किंवा 25,000पर्यंत दंड. आणि हे नाही झालं तर दोन्हीही एकाच वेळी त्या गुन्ह्याच्या याच्यानुसार दंड लागू शकतो. अच्छा. मदारी लोक किंवा त्या प्राण्यांचे खेळ करणारी लोक हे जे प्राणी बाळगतात तसा त्यांना काही अधिकार आहे का किंवा त्या बाबतीत काही नियमावली आहे का?
माकड, साप, मुंगूस, अस्वल हे जे आहेत हे प्राणी पूर्वीच्या काळी वापरले जायचे, पण कायदा असा म्हणतो की हे प्राणी मदारी ठेवू शकणार नाही किंवा सर्वसामान्य माणूसही ठेवू शकणार नाही. आणि जर बाळगलं तर 1960च्या कायद्यानुसार तो क्रूरता हा गुन्हा त्याच्यावर नोंदवला जाईल बर. आणि त्याला तसं दंडही दिला जाईल किंवा शिक्षाही होईल. आमची माती आमची माणसं. सर्वसामान्य जनतेने प्राणी कल्याणाकरिता काय करायला हवं? सर्वसामान्य जनतेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की प्राणी हे आपल्या मदतीसाठी आहेत, आपल्या सहाय्यासाठी आहेत. बर. प्राण्यांना विनाकारण त्यांना त्रास देऊ नये. आणि आपण जर पैसा आणि वेळ जर देऊ शकत नसलो तर त्यांच्यासाठी काम सुद्धा करू शकतो आपण. जसं की ज्या काही प्राणी कल्याणाविषयी काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या प्राणी कल्याणाच्या कामामध्ये मदत करणं, जसं की प्राणी कल्याणासाठी या देणगी घ्यावी लागते, त्या देणगी गोळा करणं. आणि तेही आपण जर करू शकत नसलो तर सोशल मीडिया ज्याला म्हणतो आपण त्याच्या माध्यमातूनही आपण प्राणी कल्याणाचं काम करू शकतो. सर्कशीतले प्राणी किंवा याचे प्राणी संग्रहालयातले प्राणी हे काही गमतीसाठी नाहीत. या गोष्टीचीही आपण आपल्या मुलांवर किंवा तरुणांमध्ये बिंबवायला पाहिजे की हे सुद्धा आपल्यासारखेच प्राणी आहेत. जाणीव निर्माण केली पाहिजे. स्थानिक पशु कल्याण शाळा असतील तिथं जाऊन प्राण्यांची सेवा करणं. श्वान जर समजा अपंग असेल किंवा त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणं, त्याचा व्यायाम घडवून आणणं किंवा त्यांना खाऊ घालणं, अशा गोष्टीमध्ये आपण सर्वसामान्य जनता मदत करू शकते. परिसरामध्ये प्राणी क्रूरता कायद्याचं कोणी उल्लंघन करत असेल किंवा अनुचित प्रकार करत असेल तर त्याने संबंधित अथॉरिटीकडे, जसं की पोलीस आहे जो की कॉन्स्टेबल दर्जाच्या खालचा नसावा, त्यांच्याकडे जाऊन तो तक्रार नोंदवू शकतो. आणि जो कोणी अनुचित प्रकार करतोय त्याला कडक दंड करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाकाहारी बनणं. जे आपल्याला ते अशक्य वाटतं, पण शाकाहारी जर राहिलो आपण तर प्राणीजन्य पदार्थ जे आहेत, मांस आहे, अंडी आहे किंवा केमिकल्स वापरले जातात आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये केमिकल्स वापरले जातात, क्रीम आहे, लोशन्स आहेत, याच्यामध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते किंवा प्राणीजन्य पदार्थ वापरले जातात. अशा गोष्टी शक्यतो टाळलं तर आपण इनडायरेक्टली किंवा अप्रत्यक्षपणे आपण प्राणी कल्याणाला मदत करू असंही म्हणता येईल. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आज दिलेल्या प्राणी कल्याणाकरिता जी काही जागरूकता, जी जाणीव सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे, नक्कीच या मार्गदर्शनातून आमच्या प्रेक्षक मंडळीला आणि आपल्या जनसामान्यांना ही जागृती निर्माण होईल आणि त्यातनं ते नक्कीच काळजी घेतील याची आपण खात्री बाळगूयात. आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. Thank you.